अरे वा, भारी राव. बाजारातून आणले काय काल? हा आणि चहा झाला का नाही आता मग? झाला आता एका वाता लागले. बरं बरं, वाता मग. आणि दशीला मोठा वाता जे आम्हाला पुरला पाहिजे. सगळं पातेलं तुम्हाला देते. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, चला आज बघूया आज काय चालू आहे सकाळ सकाळी आणि काय नाही. म्हणजे सकाळचं तुम्हाला तर मध्ये सकाळी खूप छान ब्रेड ते खायचं असतं आणि गावाकडं तर माहिती तुम्हाला किती सुंदर वातावरण असतं. चलो देखील काय चाललं आहे. ओईने आजले सकाळ सकाळी चहा केला. आज आता सकाळी 8 वाजले तर इथं चहा पिऊ वाटायला आहे माणसाला. वा. इथं आवरच ना पटापटा. आणि ब्रेड पण एक का मग आज? हा भूक लागली मला. अरे वा, भारी राव. बाजारातून आणले काय काल? हा आणि चहा झाला का नाही आता मग? झाला आता एका वाता लागले. बरं बरं, वाता मग. आणि दशीला मोठा वाता जे आम्हाला पुरला पाहिजे. सगळं पातेलं तुम्हाला देते. काय काय काळाचं दूध कुठं आणलंय तुम्ही जाऊन? नाही, पण आम्हाला घेऊच आवडतो. गावाकडचा म्हणल्यावर हेच चांगला चहा असतो. खूपच छान. वा, किती भारी ब्रेड. आज मस्त मजा आहे. चहा चहा चहा. आणि कोणासाठी याद आहे दोन? परीला आणि दादाला. ए बरी, तोंड झालं का ना? तसं बसता असेल पडશે ना तसं खंड्यात. दादा कुठे दादा? वा, हे आला आपल्याकडे चहा फायनली. तर मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तर मित्रांनो, बघू शकताय, तुम्हाला तर माहीत आहे गावाकडचं वातावरण म्हणजे एकदम फ्री आणि एकदम फर्स्ट क्लास असते. तसंच मित्रांनो, आपले आता चहा पाणी चालू आहे. आणि आपला पहिला ब्रेकफास्ट काय असतं तुम्हाला तर माहीत आहे. म्हणजे पहिला नाश्ता म्हणजे मित्रांनो चहा. हा चहा आहे मित्रांनो, आणि डिकाशन चहा आहे. कारण मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहे दूध जास्त घेत नाही मी, आणि दूध चांगलंही नसतं चहामध्ये घेणं. असं खाल्ल्याला वेगळं असते. आणि बघा, आज चहामध्ये आपल्याला तोस आहे मित्रांनो. काल घनसंगीचा बाजार होता ना, तर बाजारामध्ये असे तोसं मिळतं एकच नंबर छान. माझे फेवरेट तोस आहे. आणि जिजाऊला पण बघा किती मस्तपैकी तोस आवडतात, त्यामुळे तिनं बघा चहा टाकायचा आता त्याच्यामध्ये आणि ते खाणार ती मित्रांनो. बघा कशा प्रकारे पुरं तिनं हेच केलं बाबा लेटर. चला आता मी पण बघतो की चव कसं याची ब्रेडची. वाव, लवकर भिजते वाटतं ही. डिकाशनचे आहे. आणि ह्याच्यामध्ये तोसं खाल्ल्यानंतर खरंच चव हिची वेगळीच लागते. म्हणजे एकच नंबर. हे जास्त हानिकारक नाही मित्रांनो, असं मला म्हणायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण होतापर्यंत डिकाशन चहा घेतो. याच्यामध्ये अद्रक असेल, लिंबू असेल, हे टाकून आपण घेतो आहे, जेणेकरून मित्रांनो शरीराला चांगलं असते. त्याच्यामुळे मित्रांनो, आपण नेहमी बी डिकाशनच चहा घेतो आहे. बघा, एकदम नंबर 1 आहे. आणि येत नाही मित्रांनो सगळ्याला, जिजाऊ, कल्पना, राहुल, राम, सगळ्याला मित्रांनो डिकाशनच चहा आवडतो. म्हणजे सव मी लावली, त्यामुळे दूध कोणी सहसा मागत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, मला तरी वाटते आपलं गावाकडचं आणि खेड्याकडचं वातावरण एकच नंबर असतंय. आणि खरंच खूप भारी आणि जास्त हानिकारक नाही. झालं तोंडच. तोंड धुतलं का? तर मित्रांनो बघा, आता दादाचा आपल्या तोंड धुत झालेलं आहे. आज आहे रविवारमुळे तो जरा उशिरा उठला आहे. बघा, आता तो घ्यायला चहा. तर मित्रांनो, सगळ्याला डिकाशनच चहा आहे बरं का. चहा आहे बनते का मित्रांनो असं चहा? माझा आवड. मग गार होऊन चालला चहा सारा. कपात करून ना जरा. कपातले गरम लागत. फटाकीत घेतले. तर मित्रांनो, चला आता आपल्याला तोसं गीस खाल्ल्याच्या नंतर आपली काय असतं मला तर माहीत आहे, आंघोळ झाल्यानंतर मित्रांनो जेवण.
आणि जेवण झाल्यानंतर माहिती आहे तुम्हाला तर माहिती आहे आपल्या रील असतात. आता नेहमी प्रकारे आपलं रील चालू होणार आहे. रील झाल्यानंतर जेवण करणे, पुन्हा संध्याकाळच्या टायमाला शूट घेणे. आणि आज जिजाऊ तुम्हाला माहिती आहे का तिचा मामा येणार तिला न्यायला, जिजाऊचा. होय जाऊ. जिजा आहे ना, जाणार ना तू आज? तर मित्रांनो आज नाही का रविवार आहे आणि जिजाऊ नाही का तिच्या मामाकडे जाणार आहे ना, त्यामुळे बघा किती खुश आहे ती. तर चला तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला कसा नाही नक्कीच कमेंट व लाईक सबस्क्राईब करायला